नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मृदा व जलसंधारण विभागाची 8,767 पदाची भरती मागच्या वर्षी डिप्लोमा आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे पोरं वाट पाहू पाहू थकले, पण ती जाहिरात काही आलेली नाही आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जे आकृतीबंध तयार केला, वित्त विभागाची मान्यता दिली आणि MPSC मार्फत ही जी भरती येणार आहे 8,767 पदं आहे. पण नेमकं याची जाहिरात कधी येणार आहे, MPSC घेणार आहे, TCS का IBPS कोण घेणार आहे, सगळा उलगडा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपले TCS, IBPS आणि MPSC या सगळ्यांची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी फक्त 49 रुपीजमध्ये फक्त आपल्या इंग्रजी, मराठी, देन अर्थशास्त्र, इंग्लिश व्होकॅब्युलरी, भारताचा आधुनिक इतिहास, वन लायनर, ठोकळे, राज्यशास्त्र वगैरे सगळं, तसंच आपलं महावृत्त, दैनिक चालू घडामोडी हे जे आहे तर हे सुद्धा तुम्हाला 49 रुपीजमध्ये मिळणार आहे. डेली PDF आणि व्हिडिओ पण त्यामध्ये मिळत असतो. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा ई-स्वयंचं आणि तुम्ही याच्यासाठी कन्सिडर करू शकता. आता चालूया आपल्या एक वेबसाईटवरती. बघा, ही जी वेबसाईट आहे ही महासंवाद, ही महाराष्ट्र शासनाच्या ही जे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आहे तर यांच्यातर्फे हे रेग्युलर अपडेट होत असतं. प्रत्येक कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्याचे अध्यक्षस्थानी स्वतः मुख्यमंत्री असतात तर त्या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे तर त्याचं GR आणि त्याचा एक प्रशासकीय कारभार म्हणून या वेबसाईटवरती जी आहे ना तर ती सगळी माहिती जी आहे तर ती अपडेट होत असते. आता ही जुलै 2025 पासूनची जी जाहिरात आहे, कधीपासून, जुलै 2025 पासून ही जी भरती आहे तर ही येणार असं सांगितलं होतं. पण अद्याप देखील या भरतीवरती नेमकं प्रशासकीय स्वरूपाचं नेमकं काय काम चालू आहे काय माहिती नाही आहे. तत्पूर्वी आपण काय करूया की ही पूर्ण सदरील बाब काय आहे ते समजून घेऊया. संजय राठोड जे आहे तर ते मृदा व जलसंधारण मंत्री आहे. नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेऊया. बघा, मृदा व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती देण्यात यावी, गती द्यावी असे निर्देश मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेले आहे. मंत्रालयातील आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, मृदा जलसंधारण विभागाचा आकृतीबंध बदललेला नाही. ठीक आहे, मध्यंतरी काही लोकांनी सांगितलं की बदललेला आहे, पण बदललेला नाही. विभागाच्या सुरुवातीच्या टप्प्यात 16,479 पदांना मान्यता देण्यात आली. मात्र पदामध्ये बदल होत गेले आणि मे 2025 मध्ये वित्त विभागाने, लक्षात घ्या, वित्त विभागाने 8,767 पदाच्या आकृतीबंधास मान्यता दिलेली आहे. म्हणजे कुठलीही जाहिरात जर येत असेल तर अगोदर आकृतीबंध, नंतर मग वित्त विभागाची मान्यता आणि नंतर जाहिरात येते. ठीक आहे, आता ही सिंपल साधी सरळ गोष्ट आहे, अख्ख्या महाराष्ट्राला समजली. पण जे काही 10, 12, 15 वर्षापासून अकॅडम्या चालवतात तर त्यांना नेमकं माहीत नाही आहे की बाबा जाहिरात कशी येते, काय येते. आपल्या तलाठी भरतीच्या बाबतीत, नगर परिषदेच्या बाबतीत सगळं सांगताय की एखादी चिटोरी आली की सगळं सांगताय की जाहिरात येते. पण हे प्रशासकीय कागदपत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भरती जी आहे तर ती पुढे जात नाही. तर महत्त्वाचं म्हणजे वित्त विभागानं मान्यता दिलेली आहे. या आकृतीबंधानुसार विभागाच्या क्षेत्रीय पातळीवर अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि 0 ते 600 हेक्टर क्षेत्रामध्ये जलसंधारण कामे प्रभावीपणे पार पडतील. पावसाचं पाणी पडल्यानंतर त्याचं व्यवस्थित नियोजन करणारा विभाग म्हणजे जलसंधारण, आणि जे मोठमोठाले जलाशय आहेत, ठीक आहे, नाथसागर सारखे जे मोठमोठाले तलाव आहेत त्यांचं नियोजन करणारं डिपार्टमेंट आहे तर ते आहे जलसंपदा. जलसंपदाची 2024लाच भरती येऊन गेलेली आहे, त्यामुळे सध्या तिथे काही येणार नाही. आणि ही जी आहे WCD वॉटर कन्झर्वेशन, ओके, आणि WRD वॉटर रिझर्वेशन. अच्छा, ही WRDची आहे, WRD नाही, ही WCDची आहे. WCD वॉटर कन्झर्वेशन म्हणजे जलसंवर्धन आणि वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे जलसंपदाचं आहे. ठीक आहे, तर नव्याने प्रस्तावित आकृतीबंधानुसार जिल्हास्तरीय विभागीय कार्यालयाची संख्या 292 351 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद स्तरावर 175 व राज्य स्तरावर 176 कार्यालयाची नेमणूक केलेली आहे. याशिवाय नव्या पदांची निर्मिती, विद्यमान पदांना अपग्रेड करून रूपांतर करणे अधिक व्यवहार्य ठरेल असे राठोड यांनी सांगितलं. सर्व प्रकारची अंमलबजावणी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील.
पदभरती जाहिरात प्रसिद्ध किंवा प्रक्रिया तात्काळ सुरू व्हावी यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश जे आहेत तर ते देण्यात आलेले आहे. ठीक आहे ना. आता अशामध्ये संजय राठोड यांनी ही जी भरती प्रक्रिया आहे तर ही टोटली MPSC कडून घेण्यात यावी असं सांगितलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे ना. आता फक्त MPSCचं या वर्षीचं कॅलेंडर जेव्हा जाहीर होईल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या 8,767 जागा ज्या आहेत तर त्या दिसणार आहे. यामध्ये मेजरली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या जागा आहेत तर त्या प्रचंड प्रमाणामध्ये असणार आहे ना. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्या जागा असणार आहे, पदं कुठले आहे त्यासाठी पॉसिबली येणारं म्हणजे एक्झॅक्ट नाही पण सेवा प्रवेश नियमाच्या आधारे मागच्या भरतीच्या आधारे काय शिक्षण तुमचं असलं पाहिजे ते डिटेल व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.